घुग्गुस येथील औद्योगिक प्रदूषणामुळे घुग्गुस शहराची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांचा श्वास अक्षरशः गुदमरू लागला आहे। हवेत पसरलेला विषारी धूर, रस्त्यांवरील धुळीचे ढग आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत। गेल्या 6 महिन्यात अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि सीओपीडी यासारख्या श्वसन विकारांमध्ये सुमारे 40% वाढ झाली असून आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे। तरीही प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतेही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। बायपास मार्ग उपलब्ध असतानाही जड वाहनांच्या गावातून सुरू असलेला मुक्त संचार, म्हातारदेवी रोडवरील धुळीचे प्रदूषण, वाढते अपघात आणि शाळकरी मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष या सर्व बाबींमुळे परिस्थिती अधिकच चिंताजनक झाली आहे। सोच संघटना आणि व्यापारी संघटना यांच्या अल्टिमेटम नंतर आज नगर परिषद चलो आंदोलनाद्वारे प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र नगर परिषदेकडून जबाबदारी झटकण्याची भूमिका घेतली जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कठोर कारवाई, रस्त्यांची नियमित स्वच्छता व धूळ नियंत्रण उपाययोजना, AQI मोजणी यंत्रणा तातडीने बसविणे, जड वाहनांना गावात प्रवेशबंदी जर या मागण्या महिन्या अखेरपर्यंत पूर्ण केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। की गेल्या 10-15 वर्षामध्ये या गावाचं प्रदूषण खूप वाढलेलं आहे आणि ते कितीतरी पटींनी वाढलेलं आहे आणि जे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे। हा नुसता जिव्हाळ्याचा प्रश्न नाही, हा आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे। एक डॉक्टर म्हणून मी अधिकारवाणीने हे सांगू शकतो की गेल्या 2-2.5 वर्षापासून जी धूळ ह्या सर्व गिरण्या ओकत आहेत, तर त्याच्यामुळे लहान मुलांपासून 1 वर्षाच्या मुलापासून 90 वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत त्यांच्या आजारांमध्ये वाढ झालेली आहे। कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांमध्ये वाढ झालेली आहे, TBमध्ये वाढ झालेली आहे, न्यूमोनियामध्ये वाढ झालेली आहे, श्वसनाचे जितके काही रोग आहे सर्व प्रकारचं माहेरघर म्हणून आज आपण घुग्गुसला ओळखू शकतो आणि यांना आम्ही एक मर्यादा आखून देणार। मी असं म्हणत नाही की आमच्या 10 मागण्या आहेत त्यापैकी सर्वच मागण्या ते पूर्ण करू शकतील, कारण त्यांची काही मर्यादा आहेत। आम्हाला समजतं ते, आम्ही मूर्ख नाही आहोत, परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला मूर्ख समजू नये किंवा त्यांनी आम्हाला एक वेळ निभावून नेण्याची ही संधी म्हणून याला घेऊ नये, ज्याला आपण मराठीत हलक्यात घेऊ नये असं म्हणतो, तर तसं घेऊ नये। कारण यापुढे आम्ही चूप बसणार नाही, आम्ही आमचे होमवर्क करत राहू, पुढे काय करायचं ते ठरवू आणि 1 महिन्याच्या हा महिन्याच्या शेवटपर्यंत यातल्या कमीत कमी अर्ध्या मागण्या आमच्या पूर्ण ज्या आणि वाजवी आहेत ज्या ते पूर्ण करू शकतात। अर्ध्या मागण्या ठीक आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण त्या अर्ध्या मागण्या तरी जोपर्यंत पूर्ण होत जर नसतील तर मग आम्ही आमचं जन आंदोलन उभारू आणि त्याची पूर्ण जबाबदारी या प्रशासनावर, नगराध्यक्षांच्या सर्व जनप्रतिनिधींवर, इथल्या सगळ्या नेत्यांवर ती जबाबदारी आहे।